बुलढाणा अमरावती विभागातील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पुनर्रचनेत मोताळा तालुक्याचा समावेश खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्याचा प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठवण्यात आलाय, अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली। पाहूया त्यावरच एक स्पेशल रिपोर्ट। स्वतंत्र उपविभागीय कार्यालय मोताळ्यात देण्याची मागणी। खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात मोताळा तालुका समाविष्ट न करण्याची मागणी। मोताळा विधानसभा मतदारसंघ नव्यानं करण्याची ही मागणी। मोताळा शहर आणि तालुका हा खामगावऐवजी भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीनं जवळ आणि सोयीचा असल्यानं सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध पाहायला मिळतोय। सामान्य जनता देखील याला विरोध करताय। मोताळ्यातील तालुक्यातील 135-150 गावं जी जोडलेली आहे, या लोकांना जर तोटा होऊ नये यासाठी उपविभागीय कार्यालय जे आहे, एचडी ऑफिस जे आहे, जे मलकापूरला कार्यान्वित आहे, त्या मलकापूरच्या ऐवजी जर मोताळ्यामध्ये या ठिकाणी केलं आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा असो की मलकापूर असो, तिथे कोणतेही जे जिल्हाधिकारी असेल त्यांची तर एक व्हिजिट आठवड्यातनं एक दिवस तालुक्यातील जनतेच्या कामांसाठी जर या ठिकाणी जर ठेवली तर तो विषय निश्चितच स्वागतार्ह राहील। मोताळा तालुक्यातील लोकांना जर त्यांचा जिल्हा बुलढाणा खामगाव होत असेल तर तो त्यांना लांब पडेल। विचार हा दोन्ही तालुक्यांचा झाला पाहिजे। शिक्षणासाठी दाखले वगैरे लागतात, या सगळ्या गोष्टीच्या आणि सामाजिक दृष्ट्या जरी विचार केला तर या सगळ्या दृष्टीने जो बुलढाणा जिल्ह्याचं वळण सगळ्या नागरिकांना पडलेलं आहे, तर ते बदलून त्याच्यामध्ये काही फार म्हणजे बदल करून कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, तर बुलढाणाच राहावा अशी पूर्ण मोताळेकरांची मागणी राहील। सरकारी काम किती अव्यवहारिक आणि जनतेचा विचार न करता केल्या जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या सरकारच्या या प्रस्तावावरून स्पष्ट होत आहे। वास्तविक पाहता मोताळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, नागरिकांची गैरसोय आणि प्रशासकीय सुलभता लक्षात घेता मोताळा ते बुलढाणा हे अंतर अवघे 20 किलोमीटर, तर मोताळा ते खामगाव हे सुमारे 70 किलोमीटर आहे। त्यामुळे मोताळा तालुक्याचा समावेश खामगाव कार्यक्षेत्रात झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागेल। बुलढाणा आमच्या मोताळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून खामगाव हे 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि इथला शेतकरी वर्ग असेल, इथले विद्यार्थी असेल, इथला व्यापारी वर्ग असेल, यांच्या सर्वांच्या सोयीनं आम्हाला बुलढाणा हे जवळ पडते। म्हणून शासनाला एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला भौगोलिकदृष्ट्या ते न परवडण्यासारखा विषय आहे मोताळा तालुक्यावाल्यांना, आणि म्हणून मोताळा तालुका हा खामगाव बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्नित ठेवावा ही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य हा बुलढाणा उपविभाग आणि मोताळा तालुका या दोन्ही तालुक्या मिळून मोताळा विधानसभा मतदारसंघ करण्यात यावा अशी मागणी देखील होते। याबाबत लोकशाही मराठीने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या विषयावर बोलण्यासाठी नकार दिला आहे। एकंदरीमध्ये या मोताळा तालुक्याच्या बाबतीमध्ये खामगावला जोडण्याचा जो प्रस्ताव आलेला आहे, याला मोताळाकरांचा आणि स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होत आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।